कान्स फेस्टिवलमध्ये इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरला पाहून भडकले नेटकरी. सोशल मीडियावर ट्रोलिंगचा वर्षाव. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवल 2026 मध्ये अनेक मराठी कलाकारांसोबत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्याही उपस्थिती पाहायला मिळाली. मात्र मराठी इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिच्या कान्समधील उपस्थितीवरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. अंकिताने फ्रान्समधील काही फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काहींनी तिच्या मराठमोळ्या लुकचं आणि आत्मविश्वासाचं कौतुक केलं, तर अनेकांनी कान्स हा चित्रपटांसाठी मंच आहे, मग इन्फ्लुएन्सर्स तिथे का, असा सवाल उपस्थित केला. नेमकं योगदान काय? फक्त फॉलोअर्स असल्यामुळे कान्सला जाता येतं का? अशा कॉमेंट्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. काहींनी तर थेट ट्रोल करत कलाकार आणि इन्फ्लुएन्सर्समध्ये फरक आहे असंही म्हटलं. एकाने रिॲक्शन देताना म्हटलं की ही तुमच्या गळ्यात पडून इथे असं का आहे, तसं आहे करून ब्लॉग बनवायलाच लागली तर तुम्ही रडत इकडे येऊ नका. दुसरा म्हणाला की कान्सचा क्रायटेरिया काय आहे? कारकिर्दीप्रमाणे जातात ना लोक. शाहरुख आता गेलेला लास्ट इयर आफ्टर सो मेनी इयर्स, मग हे सगळे आत्ता का? तर एकाने म्हटलं की हिने कुठल्या सिनेमात काम केलं आहे, तर एकाने म्हटलं की हिचं काहीतरी संबंध आहे का कान्स फेस्टिवलशी. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मराठी अपडेट्ससाठी आमचं चॅनल वायरम मराठीला सबस्क्राईब नक्की करा.